नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. 3 मुद्दे मी सलग टॅग केलेले आहेत आणि तीनही मुद्दे म्हणजे आजपर्यंत जी या महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू आहे, जी आत्ता 2 मिनिटापूर्वी संपली आजची सुनावणी. आजपर्यंतच्या सुनावणी दरम्यान ज्याला आपण इंग्रजीमध्ये इंटेन्स असं शब्द वापरतो, अशा पद्धतीची सुनावणी आज झाली. दोन्ही बाजूच्या आर्ग्युमेंट्स ह्या अतिशय जोरदार होत्या. परंतु आज सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे काही महत्त्वाची निरीक्षणं राज्यपालांच्या भूमिकेबद्दल विचारली, वारंवार मुंबई जजमेंट काढून तुम्ही वाचा असं ते सांगत होते नीरज कौल यांना. तसंच शिवराजसिंह चौहान या सरकारच्या संदर्भातलं जो जजमेंट होतं त्याबद्दलचे पॅरे आर्टिकल 395, आर्टिकल 396, आर्टिकल 397 या तीनही आर्टिकलमध्ये पुन्हा पुन्हा जात होतं सरन्यायाधीश आणि न्यायमंडळ. तर त्यांचा हेतू असा दिसत होता की आजपर्यंत जेवढे म्हणून निवाडे आलेले आहेत त्या निवाड्यामधली परिस्थिती आणि आजची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये फरक आहे. मुख्यत्वे राज्यपालांना जे काही अधिकार मिळालेले आहेत त्या अधिकारांचा कॉन्टेक्स्ट काय असावा, त्याचा अर्थ काय असावा आणि कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये राज्यपालांनी काय भूमिका बजावायला हवी याबद्दलचे प्रश्न आज सरन्यायाधीश आणि त्यांच्या सहकारी न्यायमंडळाने विचारले. आणि ते प्रश्न हे इंडिकेटिव्ह स्वरूपाचे होते. जवळपास न्यायालयाचं असं मत झालं आहे का की राज्यपालांनी ज्या विशिष्ट काळामध्ये विशिष्ट भूमिका बजावली त्याच्याबद्दलचे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत की जे आजपर्यंतच्या सुनावणीच्या दरम्यान ते चर्चेला आलेले नाही आहेत. आणि म्हणून पुन्हा पुन्हा न्यायाधीश हे विचारत होते की मग हे कशावरून ॲझ्युम त्यांनी केलं, विशिष्ट वेळेला हे असं कसं गृहीत धरलं की शिवसेना या राजकीय पक्षामध्ये फूट पडलेली आहे. कारण हाच तो डिफेन्स आहे अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल यांचा. आणि त्याच्यावरती पुन्हा प्रश्न जे विचारले जात होते त्याच्यावरती तेवढ्याच तोलामोलाची आर्ग्युमेंट ही आज एकनाथ शिंदे गटाच्या वतीनं करण्यात आली. पण मुख्यत्वे आज जी सुरुवात झाली ती ऑब्व्हियसली ही आज अभिषेक मनु सिंघवी यांनी ती सुरुवात केली. आणि त्यांच्या आजच्या आर्ग्युमेंटचा जो सगळा फोकस आहे तो पुन्हा हाच होता की जो कपिल सिब्बल यांनी घालून दिलेला मार्ग आहे त्याच्यावरची पुढची गोष्ट म्हणजे राज्यपालांची भूमिका. त्यांचं काय म्हणणं होतं की राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना जे पत्र दिलं की तुमची बहुमताची चाचणी तुम्ही करून घ्या, ते पत्र तुम्ही रद्द करा. कारण ते पत्र जेव्हा त्यांनी दिलं तोपर्यंत शिवसेना नावाचा एक राजकीय पक्ष फुटलेला आहे. हे राज्यपालासमोर ऑथोराईज, ज्याला कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्कमध्ये ज्या गोष्टी घडायला हव्यात तसं काही घडलेलं नाही आहे. आणि ते घडलेलं नसताना त्यांनी ॲझ्युम केलं आहे, त्यांनी गृहीत धरलं राज्यपालांनी की शिवसेना नावाच्या राजकीय पक्षामध्ये एक फूट पडलेली आहे. आणि ती फूट गृहीत धरून सन्माननीय राज्यपालांनी त्यांना शपथविधीसाठी निमंत्रित केलं. त्यामुळं आजपर्यंतच्या सुनावणी दरम्यान जेव्हा सरन्यायाधीशाने हे विचारलं की आम्ही घड्याळाचे काटे उलटे कसे काय फिरवू शकतो किंवा कसे फिरवावेत तुम्हीच सुचवा, त्याच्यावरती आज अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितलं की ते जे 4 जुलै 2022 या दिवशीचं सन्माननीय राज्यपालांचं पत्र आहे की तुम्ही बहुमताची चाचणी करा, ते पत्र तुम्ही रद्द करा. ते पत्र रद्द केलं की मग जे घड्याळाचे काटे तुम्हाला उलटे फिरवायचे ते होऊ शकेल. आता अर्थात ते तसं होईल का, परंतु आजची जी सुनावणी आहे ती ऑब्व्हियसली अभिषेक मनु सिंघवी यांच्यापासून सुरू झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यालाच हात घातला. तो पहिला मुद्दा जो होता तो हाच होता की सन्माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये सांगितल्यानंतर सुद्धा शिंदे गटाच्या वतीनं सर्व शिवसेनेच्या सदस्यांना व्हीप बजावण्यात आलेला आहे. आणि तो व्हीप बजावण्यात आलेल्यामुळं आमच्यावरती सुद्धा डिस्क्वालिफिकेशनची कारवाई होऊ शकते. कारण असा कुठलाही स्पेसिफिक असा आदेश कोणत्याही कॉन्स्टिट्युशनल फ्रॅटर्निटीनं, त्यात सर्वोच्च न्यायालय पण आलं किंवा EC पण आलं, कारण इलेक्शन कमिशनने त्यांना शिवसेना हा पक्ष दिलेला असल्यामुळे आता तो त्यांना अधिकार आहे आणि इथून त्यांनी ती सुरुवात केली. आणि मग ते आले ते जे मी आधी म्हणालो तेच की राज्यपालांचा जो तो आदेश आहे तो तुम्ही रद्द करा. कारण त्या दिवशी राज्यपालांनी असं गृहीत धरलेलं आहे की शिवसेना नावाच्या राजकीय पक्षामध्ये फूट झाली. कारण पुढची त्यांची आर्ग्युमेंट काय की फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांच्या दुसऱ्या वकिलांनी जी आर्ग्युमेंट केली ती अभिषेक मनु सिंघवी यांना जोडणारी आहे की यावर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये शिवसेना या राजकीय पक्षाबद्दल जो निर्णय आलेला आहे तो पूर्वलक्षी प्रभावाने तुम्हाला वापरता येणार नाही. कारण आता हे ECIने देशाच्या निवडणूक आयोगाने निश्चित केलं आहे की शिवसेना हा राजकीय पक्ष एकनाथ शिंदे यांचा आहे. आणि म्हणून जर ते आपण गृहीत धरलं तर मग आधीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या लिजिटिमाइज होतात असं त्यांना सुचवायचं आहे. पण आजची अभिषेक मनु सिंघवीची जी आर्ग्युमेंट होती ती बरीचशी तांत्रिक होती. आणि मुख्यत्वे राज्यपालांचे जे अधिकार आहेत
त्यासाठीची जी पार्श्वभूमी आहे त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारी होती आणि म्हणून त्यांची पहिली स्ट्रॉंगेस्ट आर्ग्युमेंट जी आज झाली ती हीच आहे की एकनाथ शिंदे यांना बहुमताच्या चाचणीसाठी राज्यपालांनी जे पत्र दिलं ते पत्र तुम्ही रद्द करा आणि मग सगळं काही जे होईल ते घड्याळाचे काटे उलटे फिरवल्यासारखे. दुसरा त्यांनी मुद्दा उपस्थित केला की सरकार निवडून आल्यानंतर विश्वासमत प्रस्तावाबाबत राज्यपालांचे अधिकार काय. ते कपिल सिब्बल यांनी पण तीच आर्ग्युमेंट केली होती. अभिषेक मनु सिंघवी यांचं असं मत आहे आणि त्याच्यावरती सरन्यायाधीशांनी त्यांना काउंटर प्रश्न विचारले की जर राज्यपालांना असं वाटत असेल की आर्टिकल 356 प्रमाणे इफ आय एम करेक्ट की राज्यातली स्थिती या संदर्भातला अहवाल घेऊन तो केंद्र सरकारला द्यायचा असतो, तर अभिषेक मनु सिंघवी यांचं असं मत आहे की राज्यपाल हे सुमोटो स्वतः होऊन निवडणूक झाल्यानंतर बहुमताच्या चाचणीसाठी ज्यांना बोलवतात त्याशिवाय स्वतः होऊन बहुमताची चाचणी करा असं सांगू शकत नाही. तुम्ही क्रोनॉलॉजी बघा. आणि खरं तर इथे न्यायालयांच्या आधीच्या 2 निकालाचाही संदर्भ येणार आहे. त्यातल्या एका निकालाचं तर जरूर येईल की जेव्हा अभिषेक मनु सिंघवी असं म्हणतायत की राज्यपालांना हा अधिकार नाही की ते स्वतः होऊन या संदर्भातला निर्णय घेतील की या सरकारनं बहुमत गमावलेलं आहे, परंतु याच न्यायालयाने या बहुमताच्या चाचणीला थांबवायला नकार दिलेला आहे. पण ती त्यांची सेकंड आर्ग्युमेंट होती आणि त्याच्यात ते म्हणत होते की राज्यपालांना हे अधिकार नाही आहेत. राज्यपालांना अधिकार कुठले आहेत तर राज्यपाल केवळ निवडणूक झाल्यानंतर बहुमताच्या चाचणीसाठी ते विचारू शकतात. नंतर ज्या वेळेला सन्माननीय न्यायालयाने त्यांना विचारलं त्यावेळेला ते म्हणाले की हो, जेव्हा बहुमत गमावलेलं असतं त्यावेळेला राज्यपालांना ते अधिकार आहेत. राज्यपालांना सत्ताधारी पक्षात फूट दिसून आली तरी त्यांनी निर्णय घ्यायचा नाही का असा प्रश्न न्यायमूर्तींनी केला. त्यावर ही पक्षाच्या अंतर्गत बाब आहे आणि ही पक्षाची अंतर्गत असलेली जी बाब आहे त्याच्यामध्ये राज्यपालांना हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही असं अभिषेक मनु सिंघवी यांचा पुढचा मुद्दा होता. फुटीर गटाला राज्यपाल गृहीत धरू शकत नाहीत का असा सवाल न्यायमूर्तींनी केला आणि हीच ती आर्ग्युमेंट आहे जी कपिल सिब्बल यांनी पण केली आणि अभिषेक मनु सिंघवी यांची पण ती आर्ग्युमेंट आहे. ते काय म्हणतात की क्रोनॉलॉजी मांडली जाते. बघा 19ला काय झालं, 19 जून 2022ला, 20ला काय झालं, 21 जूनला काय झालं आणि थेट मग 28 जूनला जेव्हा श्री उद्धव ठाकरे यांना बहुमताची चाचणी तुम्ही सिद्ध करा असं सांगितलं आणि हा मुद्दा बोन ऑफ द कंटेन्शन ठरणार आहे, महत्त्वाचा ठरणार आहे की ज्याच्यामध्ये श्री उद्धव ठाकरे यांनी बहुमताच्या चाचणीला सामोरे न जाता राजीनामा दिला आणि त्याचा आज एकनाथ शिंदे गटाच्या वतीनं जी टॅली न्यायालयामध्ये सादर करायची होती जी अजून सादर झालेली नाही आहे, पण त्यातले मुद्दे सांगितले गेले. ते वारंवार म्हणतात की उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला ते काय. पण यांचं असं म्हणणं आहे की राज्यपालांना सत्ताधारी पक्षातली फूट कशी लक्षात आली, तोपर्यंत काही झालेलंच नव्हतं ना की शिवसेना हा राजकीय पक्ष फुटला आहे हे राज्यपालांनी कसं गृहीत धरलं. आणि मग पुढे अनेक गोष्टीमध्ये ते विचारत राहिले की हे कसं घडतंय. फुटीर गटाला राज्यपाल गृहीत धरू शकत नाहीत असा ज्यावेळेला त्यांनी विचारला त्यावेळेला अभिषेक मनु सिंघवी असं मत आहे की राज्यपालांनी आपल्या अधिकारात क्षेत्रात बाहेर जात हा निर्णय घेतलाय की शिवसेना या पक्षामध्ये ही फूट झाली. आज मुख्य फोकस जो होता तो 10व्या सूचीनुसार राज्यपाल फुटीर गटाला मान्यता देऊ शकतात की नाही. इथे बघा कॉन्फ्लिक्ट काय दोन्ही पक्षातलं. एकनाथ शिंदे गटाचं काय म्हणणं आहे की आम्हीच मूळची शिवसेना आहोत त्यामुळे आम्ही फुटलेलेच नाही आहोत. इथे 10व्या सूचीनुसार यांचं काय मत आहे तर 10व्या सूचीतल्या पॅरा 1, 2 आणि 3 प्रमाणे एकनाथ शिंदे गटाने आपलं जे पक्षाचं सदस्यत्व आहे ते सोडून दिलेलं आणि त्यामुळं 10व्या सूचीतल्या तरतुदीनुसार ते अपात्रतेच्या कारवाईला पात्र आहेत आणि मग त्यातल्या ज्या सगळ्या तरतुदी आहेत त्या पुन्हा त्यांनी आज वाचून दाखवल्या. आणि मग 10व्या सूचीतल्या तरतुदी वाचून दाखवत असताना बाय व्हॉलंटरीली गिव्हिंग अप युअर मेंबरशिप याच्यावरती आज अभिषेक मनु सिंघवी यांचा फोकस होता. अभिषेक मनु सिंघवी आज यांनी जवळपास 5 जजमेंटचा आपल्या सायटेशन ज्याला आपण म्हणतो त्याचा वापर केला. त्याच्यात मुख्यत्वे श्रीमंत पाटील हे जजमेंट, शिवराज सिंग चौहान सरकारचं संदर्भातलं जजमेंट, काही वेळेला कोहोटाचा संदर्भ आला, पण या आजच्या दिवसभरामध्ये 1-2 वेळेलाच नवाब रेबिया केसचा उल्लेख झाला. त्याच्यानंतर जे देवदत्त कामत उभा राहिले त्यांनी आणखी थोडं व्हॅलिड प्रश्न विचारले ते आहेत ते प्रतोत्पदाच्या नियुक्तीबद्दल त्यांचा आजचा मुख्य फोकस होता की एकनाथ शिंदे यांनी जो प्रतोत्पदाचं नियुक्तीचं पत्र दिलं ते त्यांनी अध्यक्षाला दिलं. आता अध्यक्षांनी एखाद्या पक्षाच्या प्रतोत्पदाच्या मान्यतेबद्दलचा जो अधिकार आहे तो अध्यक्षांना नाही अशी त्यांची पुढची आर्ग्युमेंट आहे. पहिली आर्ग्युमेंट काय झालेली आहे तर कपिल सिब्बल म्हणतायत की राज्यपाल हे प्रिज्युडाइज म्हणजे एका विशिष्ट पक्षाला मदत करायच्या दृष्टिकोनातनं ते काम करत होते. अभिषेक मनु सिंघवी यांचा फोकस काय तर राज्यपालांना हे कसं कळलं
की तुम्हाला त्या शिवसेना नावाच्या राजकीय पक्षामध्ये फूट पडली, असं तर तोपर्यंत कुणी म्हटलेलं नाही. आणि दुसरी जी आर्ग्युमेंट केली जाते देवदत्त कामत यांच्याकडनं, तर ती आहे सभापतींच्या स्वतःच्या निर्णयाबद्दल. कारण श्री राहुल नार्वेकर हे सभापती झाल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे गटालाही मान्यता दिली आणि त्यासोबतच त्यांनी जो नेमलेले भरत गोगावले हे प्रतोद आहेत त्यांनाही मान्यता दिली. प्रयत्न असा दिसतो आहे की एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं कॉन्स्टिट्युशनली डिझाईन केलेले तिन्ही घटक, त्याच्यामध्ये राज्यपाल आहेत, सभापती आहेत आणि विधिमंडळाचे अध्यक्ष आहेत, हे त्यांना मदत होईल अशा पद्धतीची भूमिका घेऊन ते वागतायत, अशा पद्धतीची आर्ग्युमेंट केली जात आहे. आणि त्याच्यासाठी मग आज भरत गोगावले हे ज्या वेळेला प्रतोद म्हणून नियुक्त केले त्यांच्याबद्दलचं पत्र आहे. सत्ता संघर्षात नवीन विधानसभा अध्यक्षाची निवड झाल्यानंतर त्यांनी शिंदे गटाच्या पत्राला मान्यता दिली व प्रतोदपदी नियुक्तीची मंजुरी केली. नीरज कौल यांचं असं म्हणणं आहे की ही नियुक्ती देवदत्त कामत यांचं असं म्हणणं आहे की ही नियुक्ती नियमबाह्य आहे. 3 जुलैला विधानसभा अध्यक्षांनी प्रतोद बदलण्याचा घेतलेला निर्णय हा शिंदे गटाच्या पत्रावरती घेतलेला आहे. हे पत्र राजकीय पक्षांना नव्हे तर विधिमंडळ पक्षाने लिहिलेले होते. लक्षात घ्या, राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष या स्वतंत्र गोष्टी आहेत. हा श्री उद्धव ठाकरे गटाचा निवडणूक आयोगामधलाही त्यांचा बचाव आहे. इथेही ते असाच बचाव करतायत आणि ते बचाव करताना असं सांगतायत की विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्षांनी सांगितलं त्याप्रमाणेच वागतो, मग तो गटनेत्याची निवड असू द्या किंवा प्रतोदची निवड असू द्या. इथे काय झालंय की पक्ष फुटलेला नाही आहे. पक्ष फुटलेला नसताना सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या वतीनं त्यांच्या गटाला मान्यता देण्याचं पत्र दिलं गेलं, प्रतोदला मान्यता देण्याचं पत्र दिलं गेलं आणि ते पत्र विधानसभा अध्यक्षांनी मंजूर केलं आणि त्याप्रमाणे पुढची कारवाई झाली. आता याच्यानुसार ज्या गोष्टी घडत आहेत त्या या बेकायदेशीर आहेत अशा पद्धतीची ती आर्ग्युमेंट आहे. व्हीप ठरवण्याचा संसदीय कामकाजाशी काही संबंध नाही. व्हीप ठरवणं हे विधानसभा अध्यक्षाचं काम नाही. त्यावर निर्णय घेणं हे सुद्धा घटनात्मकदृष्ट्या बेकायदेशीर आहे. राज्यपाल बेकायदेशीर वागलेले आहेत, विधिमंडळाचे सभापती बेकायदेशीर वागलेले आहेत आणि जो काही घटनाक्रम घडतोय तो सगळा बेकायदेशीर. आणि मग त्यांनी काही क्रोनॉलॉजी दिली की कसं श्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे, त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांना जो काही सर्वाधिकार दिलेला आहे त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडतात. मला नीरज कौल यांचा जो आजचा युक्तिवाद आहे तो युक्तिवाद त्यांचं एकच सरळ वाक्य जे आपण मधल्या वेळी टॅग केलं की अहो हे सगळं तुम्हीच वकील आहात, तुम्हीच जज आहात, तुम्हीच ठरवता की सगळ्या गोष्टी ह्या बेकायदेशीर झालेल्या आहेत. ते काय म्हणतायत की मुळामध्ये आम्ही अपात्र आहोत की नाही याबद्दलचा जो निवाडा आहे तो निवाडा अजून न्यायालयासमोर आहे आणि ती आर्ग्युमेंट ठाकरे गटाची पण आहे. ते काय म्हणतायत की आमदारांच्या संदर्भातली याचिका ही अजून डिसाईड व्हायची आहे, ती सर्वोच्च न्यायालयासमोर आहे. सभापतींनी कुठला निर्णय घेतलेला नाही, तोपर्यंतच राज्यपालांनी मान्य करून टाकले की पक्षामध्ये फूट आहे आणि त्यावर आधारित त्यांनी तो निर्णय दिला. इथे कौल पण तेच म्हणतायत की या संदर्भामध्ये अजून काही निर्णय झालेला नाही आहे, तोपर्यंत तुम्ही म्हणताय की जे काही घडलेलं आहे ते बेकायदेशीर आहे आणि ते बेकायदेशीर असल्यामुळं तुम्ही त्याबद्दलचा निर्णय घेऊ नये. आता नमाम रबिया केसमध्ये जो उल्लेख झाला होता की आमदारांच्या जीवाला धोका आहे आणि इथे श्री संजय राऊत यांचं जे स्टेटमेंट आहे ते पूर्ण टाईम अँड अगेन ज्याला आपण म्हणतो ते तसं वापरलं जातं आहे. विशेषतः NDTVला त्यांनी जी मुलाखत दिली होती त्याच्यामध्ये या आमदारांच्या जीवाचं काही करू वगैरे ते त्यांची जी नेहमीची त्याला सोकॉल्ड आक्रमक वगैरे म्हणतात तशा पद्धतीच्या भाषेत ते जे बोलले ते आजही न्यायालयासमोर आणलं गेलं. आणि आमदार हे गुवाहाटीला का गेले, इतर राज्यामध्ये जाऊन का बोलत होते याबद्दलच्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. तो संदर्भ हा आहे की आमदारांच्या जीवाला धोका होता आणि म्हणून ते बाहेर गेले. विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्षाशीच जोडलेला असतो, त्यामुळे पक्षात फूट आहे हा ठरवण्याचा अधिकार हा इलेक्शन कमिशनला आहे आणि इलेक्शन कमिशननं या संदर्भात निर्णय दिलेला आहे. हा कौल यांची आजची आर्ग्युमेंट आहे. आणि या आर्ग्युमेंटला पूरक ते काय म्हणतायत की विधिमंडळ पक्षातली जी बरीचशी मंडळी आहे ना तीही राजकीय पक्षामध्येच आहेत आणि राजकीय पक्ष विधिमंडळ पक्ष हा वेगळा एक काय जे काही असेल ते ठरवायचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला नाही आहे. इनफॅक्ट नीरज कौल यांच्या डिफेन्सची सिंगल लाईन ही आहे की कॉन्स्टिट्युशनली डिफाईन केलेले राज्यपाल, निवडणूक आयोग आणि सभापती ही जी संस्था आहेत या संस्थांचे सगळे अधिकार हे तुम्ही क्वॅश करा, त्यांचं काहीच तुम्ही ऐकू नका आणि तुम्हाला जो निर्णय द्यायचा आहे तो सर्वोच्च न्यायालयाने द्यावा अशी आर्ग्युमेंट्स ठाकरे गटाची आहे जी कॉन्स्टिट्युशनली बरोबर नाही. या गोष्टी ज्या सभापतींनी ठरवायच्या, ज्या राज्यपालांनी ठरवायच्या, ज्या निवडणूक आयोगाने ठरवायच्या ती त्यांनी ठरवाव्यात.
त्या योग्य की अयोग्य, कारण ज्युडिशियल प्रुडन्स जो आहे न्यायालयाचा हा अधिकार आहे की ते कारण शिवराज सिंह चौहान जजमेंट जे वाचायला सांगितलं न्यायालयाने त्यातला तोच एक पॅरा आहे की सभापतीने घेतलेला निर्णय किंवा राज्यपालांनी घेतलेला निर्णय हा ज्युडिशियल रिव्ह्यूचा भाग आहे. पण हा भाग केव्हा आहे? कौल असं म्हणतात शिंदे गटाच्या वतीनं की तुम्ही आधी निर्णय तर घेऊ द्या, त्यांना निर्णय झालेला नाही, पण तुम्ही असं म्हणतात की जे काही घडलं ते सगळं बेकायदेशीर आहे आणि मग संस्थेबद्दलच्या म्हणजे राज्यपाल ही संस्था, सभापती ही एक संस्था, निवडणूक आयोग ही एक संस्था, हे सातत्यानं चुकीचं नॅरेशन हे केलं जातं आहे आणि त्यावरती आधारित या गोष्टी महाराष्ट्राला सांगितल्या जात आहेत. आणि मग घटनापीठ म्हणाले की तुम्ही शिवसेना आहे की नाही ही बहुमत चाचणी ठरवेल का? त्याच्यावरती नीरज कौल यांचं असं म्हणणं आहे की एक लक्षात घ्यायला हवं की विधिमंडळामध्ये बहुमताच्या चाचणीचा आजपर्यंत काही जे सायटेशन्स त्यांनी दिले त्यात मग शिवराजसिंह चौहान असेल, मुंबई असेल किंवा राणा केस असेल जी बहुजन समाजवादी पक्षाशी निगडीत आहे, सगळ्या केसमध्ये सन्माननीय न्यायालयाने हे सांगितलं, ज्याला प्रेसिडेंट म्हणतो, की विधिमंडळातली चाचणी ही विधिमंडळाच्याच पातळीवरती व्हायला हवी, राज्यपाल स्वतःच्या मताने काही करू शकत नाही. सो या केसमध्ये नीरज कौल यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आजपर्यंत जो प्रेसिडेंट आहे तोच फॉलो केला. आम्ही श्री उद्धव ठाकरे यांना काय सांगितलं की तुमच्या विरोधामध्ये 7 अपक्षांनी आणि तुमच्या पक्षाच्या 37 आमदारांनी आणि विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं की या सरकारनं बहुमत गमावलेलं आहे. त्यामुळं राज्यपालांनी काय सांगितलं की जे त्यांचं कॉन्स्टिट्युशनल रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या बहुमताची चाचणी ही सभागृहामध्ये करा, जी त्यांची जबाबदारी होती. त्या जबाबदारीला सामोरे न जाता श्री उद्धव ठाकरे यांनी झालाय, ज्याच्यावरती सरन्याय थोडा आयफोनच्या थोडा हिटचा प्रॉब्लेम झाला. पण या ठिकाणी नीरज कौल यांची आर्ग्युमेंट अशी आहे की तुम्ही असं गृहीत धरून चाललेले आहात की सन्माननीय राज्यपालांना कुठलाच अधिकार नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की जरी आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातली याचिका ही पेंडिंग असली तरी आजपर्यंतचा प्रेसिडेंट पाहता, आजपर्यंतचा निवाडा पाहता राज्यपालांनी बहुमताच्या चाचणीला सामोरे जा असं म्हणणं वावगं नाही आहे. कारण आजपर्यंतचे जे निकाल आलेले आहेत ते पाहता त्या निकालाला अनुसरून राज्यपालांनी बहुमत चाचणी कॉल करणं हे जसं गैर नाही आहे, तसंच जरी अपात्रतेसंदर्भातली याचिका न्यायालयासमोर पेंडिंग असली तरीसुद्धा ते आमदार बहुमताच्या चाचणीमध्ये सहभागी होऊ शकतात. आजपर्यंत अशाच पद्धतीचा निवाडा आलेला आहे. सो मी जे म्हणालो की आज मुख्यत्वे जो फोकस आहे तो असा आहे की राज्यपालांनी घटनाबाह्य वर्तन केलं, राज्यपालांनी या पक्षामध्ये फूट पडली की नाही याबद्दलचा कुठलाही नीट त्यांच्यासमोरचा पुरावा नसताना बहुमत चाचणी घ्या असं सांगितलं. त्यामुळे ती बहुमत चाचणी रद्द करा म्हणजे जैसेच ती स्थिती आहे. दुसरीकडे सभापतींनी विधिमंडळ पक्षात प्रतोदला जी मान्यता दिली किंवा शिंदे यांच्या गटाला जी मान्यता दिली तीही घटनाबाह्य आहे. तिसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं जी आर्ग्युमेंट केली गेली ती अशी आहे की राज्यपालांना आजपर्यंत जो प्रेसिडेंट आहे त्याप्रमाणे जी पत्र मिळालेली होती त्याप्रमाणे बहुमताची चाचणी घेणं गरजेचं होतं, त्याप्रमाणे त्यांनी ती बहुमताची चाचणी केली, ती काही गैर नाही आहे. जरी आमदारांच्या अपात्रतेसंदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा तत्सम कुठल्याही न्यायपीठासमोर प्रकरण सुरू असलं तरी आजपर्यंतचा प्रेसिडेंट असा आहे की या संदर्भामध्ये तुम्हाला बहुमत चाचणीमध्ये सहभाग घेता येतो. पण न्यायालयाचे ऑब्झर्वेशन्स आज खूप महत्त्वाचे आहेत. न्यायालय असं म्हणतं आहे की ठीक आहे की राज्यपालांच्या समोर अशा सगळा घटनाक्रम आला, पण मुळामध्ये शिवसेना या राजकीय पक्षामध्ये फूट पडली की नाही याबद्दल अजून तर कोणी कळवलेलंच नव्हतं. आणि त्याहून मोठं आजपर्यंतच्या सगळ्या निवाड्यामध्ये जी विशिष्ट परिस्थिती महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये निर्माण झालेली आहे त्या परिस्थिती किंवा तशा पद्धतीची परिस्थिती यापूर्वीच्या कोणत्याही केसमध्ये आलेली नाही. आणि बहुधा न्यायालयाला हे सूचित करायचं आहे की आजपर्यंतचा जो प्रेसिडेंट आहे तो या केसमध्ये अप्लाय करता येत नाही. जर अशी स्थिती आली तर माझ्या मते हे नुसतंच लँडमार्क जजमेंट ठरणार नाही तर अनेक घटनात्मक गोष्टींचा उहापोह करणारा निवाडा हा येऊ शकतो. आणि म्हणूनच न्यायालय बहुधा असं म्हणालं आहे की याबद्दलची जी सुनावणी आहे ती आत्ता आम्हाला या आठवड्यापर्यंत संपवायची आहे आणि ती जर संपली तर आपण असं गृहीत धरू शकतो की अगदी 2 आठवड्यामध्ये पुढच्या किंवा त्याहूनही कमी वेळेत किंवा थोडासा मागे पुढे कालावधी येईल, पण महाराष्ट्रातल्या या सत्ता संघर्षावरती महत्त्वाचा निवाडा येईल. आणि त्या निवाड्यामुळं आपल्यासमोर परिशिष्ट 10 प्रमाणे त्यातला जो ग्रे एरिया आहे की पक्ष फुटला नसताना जर कोणी असं म्हणत असेल की आमचीच खरी शिवसेना, तर अशा पद्धतीच्या ग्रे एरियाबद्दल न्यायालय काय म्हणेल की या कायद्यामध्ये अधिक सुटसुटीतपणा आणा म्हणेल का नवाच एक कायदा तयार करा असं सुचवेल
राज्यपालांच्या पार्टिजान भूमिकेबद्दल, कारण अगदी भारताचा स्वातंत्र्यानंतरचा इतिहास जरी बघितला, कारण मी परवा दलित पॅन्थरवरती एक मुलाखत करत असताना मी म्हटलं की आपल्यापैकी बऱ्याच लोकांना फार कमी वेळेला माहिती असेल किंवा ज्यांना माहिती असेल, ज्यांचा अभ्यास आहे, अगदी आर्टिकल 356 म्हणजे राज्याचं सरकार बरखास्त करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारनं 1956-57 साली वापरला आहे, जेव्हा आपण ज्याला आदर्श असं म्हणतो ते पंडित जवाहरलाल नेहरू या देशाचे पंतप्रधान होते. तेव्हापासून आज तागायत अनेक वेळेला राज्यपालांचा राजकीय कारणासाठी वापर करून त्यावेळची सरकारं बरखास्त केलेले, जसं आत्ताचे सन्माननीय राज्यपाल हे पूर्णपणे भारतीय जनता पार्टीला अनुकूल असा व्यवहार करत होते, तसंच श्रीमती इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये 9 राज्य सरकारं बरखास्त करण्याची कारवाई इंदिरा गांधी यांनी केली होती, ज्याच्यात श्री शरद पवार यांचं सुद्धा सरकार होतं. सो या निवाड्यानंतर राज्यपालांच्या भूमिकेबद्दल पण काही गोष्टींची क्लॅरिटी येईल. निवडणूक आयोग, विधानसभेतलं अध्यक्षांचे अधिकार याबद्दलची क्लॅरिटी येईल. पण आजचा जो काही सारांश आहे तो असा दिसतो आहे की एक म्हणजे राज्यपालांच्या भूमिकेबद्दल सरन्यायाधीशांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. थांबूया आपण इथे. मधल्या वेळेला तुमचा उत्तम प्रतिसाद आहे. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आणखी काही मुद्द्याचा उहापोह राहिला असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सांगा. जसं की ती जी टॅली जे वारंवार सांगितलं जातो, ते सरन्यायाधीश पण म्हणाले की हो ठीक आहे, हे सगळं जरी गृहीत धरलं तरी श्री उद्धव ठाकरे हे बहुमताच्या चाचणीला सामोरे गेले नाहीत आणि त्या दिवशी त्यांच्याकडे बहुमत नव्हतं. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टीचा नीट तपशीलवार विवेचन, उहापोह होणं गरजेचं आहे. माझे आणि ABP माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे ते सगळे फॉलो करायला लागा. आम्ही सगळ्या प्लॅटफॉर्मवरती आहोत. थँक्यू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.